मित्रांनो, कसे आहात? नमस्कार. मी आहे रंगनाथ महाराज गाडेकर. आपण ऐकत आहात आवाज आमचा आणि तुमचा. तर मित्रांनो, आज चा जो दिवस आहे हा 15 ऑगस्ट 1925 वार शुक्रवार. तसं जर पाहिलं आपल्या हिंदू तिथीप्रमाणे श्रावण महिन्यातली वद्य अष्टमी, श्रीकृष्ण पक्षमधली अष्टमी आहे. आणि हा जो दिवस आहे हा आजचा जो विशेष दिवस आलेला आहे. याचं कारण काय तुम्ही म्हणणार? तर आज 2-3 गोष्टी साधलेल्या आहे. आपला स्वातंत्र्य दिन आहे, श्रीकृष्ण भगवंताचा जन्माष्टमी आहे, आणि तिसरा विषय आहे विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस. तर आजच्याच दिवशी आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी आपला देश स्वतंत्र केला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपण पूर्ण अर्थानं स्वतंत्र झालो. मग यासाठी आपल्या देशातील अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. नव्हे आपल्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे. मग त्यात भगतसिंग असन, राजगुरू असन, सुखदेव असल, लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, आपल्या जिल्ह्यात संभाजीनगर जिल्ह्यात गोविंदभाई सराफ, आपल्या कोलते टाकळी इथं सुद्धा अनेक लोकांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. त्याच्यातच आमचे आजोबा संपत नायकाबरोबर भागाजी पाटील कोलते यांनी सुद्धा हिरारीने भाग घेतला होता. परंतु याच्यामध्ये ज्यांनी काही कागदपत्र दाखल केले, ज्यांनी काही स्वातंत्र्य सैनिकाच्या फाईल मंजूर करून घेतल्या, अशा लोकांचे नाव आले आहे इतिहासामध्ये. काही जे इथे इतिहासानं काही स्वातंत्र्य सैनिकाची नोंदच घेतलेली नाही. आणि आपल्याला 2 प्रकारे लढावं लागलं. पहिल्यांदा आपला जो महाराष्ट्र आहे म्हणजे मराठवाडा जो आहे हा निजामशाहीमध्ये होता. आणि इंग्रजाकडे असे 500च्या पुढं संस्थानिक होते. त्याच्यापैकी जुनागड असल, आपला हैदराबाद संस्थान, म्हणजे याच्यामध्ये काही तेलंगणाचा, आंध्राचा आणि कर्नाटकाचा व आपला मराठवाडा, असं हे निजाम स्टेट ज्याला म्हणतात असं होतं. आणि म्हणून आपल्याला 1 वर्षानं म्हणजे 17 सप्टेंबर 1948ला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आपल्या मराठवाड्यातल्या निजाम स्टेटमधल्या जनतेला मिळालेलं आहे. आणि या स्वातंत्र्य सैनिकापैकी लोकमान्य टिळक म्हणायचे, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळविणारच. तसेच महात्मा गांधी यांनी सुद्धा सत्याग्रह केले, उपोषण केले. त्यांच्यासोबत पंडित जवाहरलाल नेहरू होते. परंतु भगतसिंगासारखांचं
म्हणजे तरुणपणामध्ये 18 वर्षाच्या तरुण मुलांना फाशी दिली इंग्रजांनी. आणि त्याला विरोध करण्यासाठी भारतामध्ये जेवढ्या प्रमाणात विरोध व्हायला पाहिजे होता झाला नाही. परंतु भगतसिंगाची आई म्हणायची, आईला विचारलं की तुमच्या मुलाला फाशी देण्यात आलेली आहे, त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार? तिने सांगितलं, माझा मुलगा या देशाच्या भल्यासाठी, स्वातंत्र्यासाठी शहीद झालेला आहे, हुतात्मा झालेला आहे. जर मला अजूनही दुसरा मुलगा झाला तरीही मी या भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी माझा मुलगा पुन्हा आनंदानं अर्पण करेल. दुसरं उदाहरण, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सुद्धा इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी गेले. बॅरिस्टर झाले, वकिलीची पदवी मिळविली आणि त्यांनी तिकडं इतिहास वाचला. अमेरिका स्वतंत्र आहे, इंग्लंड स्वतंत्र आहे, लोकशाही आहे आणि हे इंग्रज आमच्या देशावर, आमच्या देशात येऊन आमच्या लोकांना गुलाम करतात. यासाठी आपण चळवळ उभी केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तिथंच इंग्लंडमध्ये आंदोलन करायला सुरुवात केली आणि त्यांना तिथं पकडण्यात आलं आणि एका जहाजामध्ये बसून त्यांना चाललं होतं. परंतु त्यांनी ती खाडी होती, त्या खाडीत उडी टाकली आणि पोहून दुसऱ्या तीरावर गेले. एवढा अदम्य विश्वास. नवे तिकून पुन्हा त्यांना भारतात आणल्या गेलं. त्यांच्या पत्नी तरुण, 18-19 वर्षाची तरुण पत्नी, नुकतंच लग्न झालेलं. तिला वाटलं माझा पती आता काळा कोट घालून येईन, बॅरिस्टर, वकील, आणि मी तिचं स्वागत करणार. परंतु ज्या वेळेस तिनं समोर बघितलं तर दोन्ही हातात 2 बेड्या, दोन्ही पायात 2 बेड्या. काय वाटलं असेल? त्यावेळेला सावरकर आपल्या पत्नीला सांगतात, अगं हे पोरं स्वरं, बैल ढोर, बैल गाडी माडी साडी, हा संसार कोणीही करतोय, किड्या मुंग्या की सुद्धा करतात. परंतु आपल्याला या भारत मातेचा संसार करायचा आहे. या भारत मातेला हातात जे साखळदंड आहे याच्यातून हिला मुक्त करायचा आहे. हा आपला संसार आहे. आणि म्हणून त्यांना ज्या वेळेला अंदमानच्या कालकोठडीमध्ये टाकलं त्यावेळेला त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. काळ्या पाण्याची सजा दिली त्यांना. आणि काळे पाणी नावाची त्यांची कादंबरी आहे. पुन्हा त्यांनी जे लिहून काढलं ते सगळं मिटवून टाकलं, पण त्यांनी ते पाठ केलं. कारण ते कॉपी केलेलं साहित्य नव्हतं, मनात प्रेरणा आली होती ते लिहिलं होतं त्यांनी. त्यांच्या रोमामध्ये ते शब्द होते. आणि म्हणून त्यांचं एक गीत आहे, ने मजसी ने मातृभूमीला, ने मजसी ने मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. किती प्रेम आहे मातृभूमीविषयी. नुसते ते बोल घेवडे नव्हते, करणी आणि कथनीमध्ये त्यांचा फरक नव्हता. तर त्यांचे जे बोलायचे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, त्याप्रमाणे
त्यांनी जसे बोलले त्याप्रमाणे ते वागले, करून दाखवलं. त्यांना ज्यावेळेला फाशी सजा दिली त्यावेळेला सांगितलं त्यांनी त्यांना 2 डबल फाशी सजा दिली, अजन्म कारावास दिला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमचं राज्य राहील तेव्हा ना, 1857चा राष्ट्रीय उठाव हे सुद्धा त्यांची कादंबरी आहे. असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहून काढले आणि संपूर्ण आयुष्य आपलं या देशासाठी वेचले. आणि आमचा एक नालायक पुढारी म्हणतोय की माफीवीर, कारण हा पोपट आहे, लोक जे सांगतात तेच हा बोंबलतोय. जे खरे राष्ट्रभक्त आहे त्यांची टिंगल टवाळी करतात हे लोक. तर दुसरा विषय, आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाचा रात्रीच्या 12 वाजता जन्म झालेला आहे. कारण भगवान श्रीकृष्णाने अनेक क्रांत्या केलेल्या आहे. त्यांचाच आदर्श शिवाजी महाराज असन, हे जे स्वातंत्र्यवीर सावरकर असन, अनेक जे आपले भारतातले क्रांतिकारक आहे यांनी कृष्ण भगवंताचा ची प्रेरणा घेतली, त्यांचाच गुरुमंत्र घेतलेला आहे, त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे काम केलेलं आहे. कारण छोट्याशा वयामध्ये कृष्ण भगवंतानं क्रांती केली, छोटे छोटे सवंगडी गोपाल जमा केले आणि त्याच्यानंतर जुलमी जो कंस आहे, कंसाची राजवट आहे, त्याच्या विरुद्ध उठाव केला. आणि म्हणून मथुरेला जे आपण दाखवतात लोक तमाशावाले किंवा दुसरे की गवळणीला आडवे होतात, ते गवळणीला आडवे नव्हतं होतात. तर ते याच्यासाठी आडवे व्हायचे की अरे बाबांनो, आपल्या गोकुळातलं दूध मथुरेला जातंय आणि तिथं वाईट प्रवृत्तीचे लोक मस्तवाल होतात, त्याच्यापेक्षा आपला माल आपल्या देशात ठेवा, आपल्या गावात ठेवा आणि आपल्या मुलांना ते दूध पाजा आणि सशक्त करा. आणि या दुश्मनाच्या विरोधात उठण्यासाठी सशक्त पहिलवान तयार झाले पाहिजे. आणि म्हणून कंसाच्या राजवटीचा निपात केला. अशा अनेक लीला आहे. पण आपले जे मंडळी आहे ती त्यांची बिभत्स वर्णन करतात. देव कसा होता, गवळणीत रमणारा, अरे ते 8 वर्षाचा मुलगा होता फक्त. गोकुळात फक्त 8 वर्षाचं होईपर्यंतच कृष्ण भगवंत राहिले आणि त्यातही अनेक राक्षसाबरोबर त्यांनी लढा दिला, एकेकाला संपवलं आणि नंतर 8 वर्षाच्या नंतरच कंसाला सुद्धा संपवलं. काळयवन, जरासंध अशा अनेक राक्षसांचा निपात केला. हे राक्षस म्हणजे वेगळे नव्हते, तुमच्या आमच्यातलेच, कोणी मामे भाऊ, कोणी आते भाऊ, कोणी मावस भाऊ, कोणी चुलत भाऊ. आमच्याच नात्यामध्ये जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात ते दानवच असतात. म्हणून यांच्यासाठी आम्हाला सुद्धा लढा द्यावा लागणार आहे. आम्ही लढलं पाहिजे, या दुष्ट प्रवृत्तीचा निपात केला पाहिजे आणि सज्जनाचं राज्य या देशावर आणलं पाहिजे, गावात आणलं पाहिजे, तालुक्यात आणलं पाहिजे, जिल्ह्यात आणलं पाहिजे, राज्यात आणलं पाहिजे. नाही तर आज आम्हाला लोकशाही आहे पण नालायक लोक राज्य करतात. नालायक म्हणजे शिवी नाही आहे, जे त्या लायकीचे नसतात, व्यसनी असतात, दारू पिणारे असतात, व्यभिचारी असतात, गरिबाचा कनवळा ज्यांना नसतो पैशाच्या जोरावर, कारण ते तुमचा आमचा पैसा लुटतात आणि आम्हालाच वाटतात. आमच्याच मुलांना व्यसनी बनवतात, ढाब्यावर नेतात, दारू पाजतात, मांसाहार करतात आणि निवडून येतात आणि 5 वर्ष मस्त लुटतात तुमच्या आमच्यासारख्याला. गरिबाच्यासाठी त्यांच्याकडं काही नसतं. त्यांच्याच घरातल्या नातेवाईकांना मग घरकुल असल, विहिरी असल, गोठा असल, अशा अनेक योजना आहे. हे लोक अक्षरशः लुटतात आणि जे संघाचा किंवा डॉक्टर हेडगेवारांचा जो मंत्र होता की विकास हा शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे, तो जात नाही. याच लोकांच्या शिक्षण संस्था आहे, याच लोकांच्या बँक आहे, याच लोकांचे कारखाने आहे. म्हणून जनतेने याच्या विरोधात
आवाज उठवला पाहिजे. आवाज उठवायचं म्हणजे काय करायचं, तर मतदानातून आपण हक्क बजावला पाहिजे आणि चांगल्या विचाराच्या, हिंदुत्ववादी विचाराच्या, राष्ट्रीय विचाराच्या, देशाचा विचार करणाऱ्या लोकांना आपण निवडून आणलं पाहिजे. आता तिसरा विषय सांगतो तुम्हाला की आजच्या दिवशी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झालेली आहे. 2 मिनिटात त्याचा सुद्धा इतिहास तुम्हाला मी सांगतोय. तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे पूर्वी कलकत्त्याला शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर काँग्रेसचे सक्रिय सभासद झाले, कार्यकर्ता झाले. परंतु त्यांनी विचार केला की असंच आपण मागं अनेक लोकांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, परंतु इथला जो समाज आहे हा राष्ट्रभक्त समाज नाहीये, हा फक्त कुटुंबभक्त आहे, स्वार्थी समाज झालेला आहे. पैशासाठी स्वतःच्या नातेवाईकांना मारण्यास तयार आहे, आपल्या भावांना मारण्यास तयार आहे, आपल्या धर्माच्या लोकांना मारण्यास तयार आहे, धर्मांतरण करण्यास तयार आहे. मग अशा समाजासाठी जर काम नाही केलं, निस्वार्थी समाज, स्वाभिमानी समाज, राष्ट्रभक्त समाज जर आपण निर्माण केला नाही तर हा देश पुन्हा गुलाम होऊ शकतो. म्हणून दसऱ्याच्या दिवशी 1925ला केशव बळीराम हेडगेवार यांनी आपल्या घरी 10-12 मुलांना जमा केलं एका खोलीमध्ये आणि आपल्याला एक राष्ट्रभक्त संघटना स्थापन करायची आहे, राष्ट्राचा विचार करणारी संघटना स्थापन करायची आहे, त्यासाठी काम करायचं आहे हे त्यांनी त्या सवंगड्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला 1 वर्षभर काम चाललं, पण संघटनेला काही नाव देता आलं नाही. आणि मग अनेक लोकांनी विचार करून त्याच्यावर विचारमंथन झालं आणि त्या संघटनेला नाव दिलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. मग या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काय केलं, तर त्याच्या शाखा सुरू केल्या. शाखेमध्ये राष्ट्रभक्त कार्यकर्ते तयार केले. तर 1 तासाची शाखा, मग त्याच्यामध्ये नमस्ते सदा वत्सले ही प्रार्थना सुरू केली. अशी पहिल्यांदा वेगळी मराठीत प्रार्थना होती, पण जसा जसा संघाचा व्याप वाढला, देश पातळीवर गेला, मग संस्कृतमध्ये ही प्रार्थना तयार केली. या प्रार्थनेमध्ये संघाचं कुठेही नाव नाही, संघाचा स्वयंसेवक व्हावं का संघाचा कार्यकर्ता व्हावं असं कुठेही आव्हान नाही. फक्त राष्ट्राला समर्पित व्हावं, या देशाला समर्पित व्हावं हाच उद्देश आहे. त्याच्यामध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे परम वैभवम नेतुम स्वराष्ट्रम, म्हणजे मला माझ्या या स्वराष्ट्राला, भारत देशाला, या भारत भूमीला परम वैभवाला न्यायचं आहे. आणि हळूहळू संघाचा विस्तार झाला आणि 1940ला संघाचे दुसरे स्वयंसेवक सरसंघचालक झाले माधवराव सदाशिवराव गोळवलकर गुरुजी. त्यांना गुरुजी या नावानं संबोधन करायचे, लोक हाक मारायचे. आणि त्यांचा तर असा इतिहास आहे की त्यांचं घर म्हणजे रेल्वेचा डब्बाच होता. ते सतत प्रवास करायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक झालेले आहे हे सगळे अजन्म ब्रह्मचारी आहे. त्यांनी लग्न केलेलं नाहीये. आपल्या स्वतःचा, स्वार्थाचा, संसाराचा, मुलाबाळाचा, आई बापाचा विचार केला नाही. केवळ आणि केवळ देशाचा विचार केला, हिंदू धर्मातल्या समाजाचा विचार केला. हिंदू धर्माची, हिंदू कोणाला म्हणतात, संघाच्या स्वयंसेवकाची व्याख्या अशी आहे संघाची, जो या देशाला मानतो, या भारतभूमीला मानतो,
तिला आई मानतो, या संस्कृतीचा सन्मान ठेवतो, या संस्कृतीला मानतो, इथल्या चालीरीतींना मानतो, तो हिंदू. मग जो जन्मानं जरी हिंदू असन पण या गोष्टीला जर मानत नसल तर त्याला संघ हिंदू मानत नाही. मग तो कोणी दुसऱ्या धर्माचाही असन, मुस्लिम असन, ख्रिश्चन असन, पारसी असन, बौद्ध असन, कोणीही असल, तरीही जो या गोष्टी मानतो तो हिंदूच आहे. आणि गुरुजींनी असा विचार केला की केवळ संघाच्या विचारातून हिंदू धर्माचं संघटन उभं राहणार नाही. कारण पूर्वीच्या काळी हिंदू समाज एवढा आत्मभान विसरला होता, ग्लानी आली होती की तो म्हणायचा मला लागलं तर गाढव म्हणा परंतु हिंदू म्हणू नका, हिंदू ही शिवी आहे असं तो म्हणायचा. मग त्यांनी विचार केला की या देशातले साधू संत महंत शंकराचार्य अनेक पंथात विभागले गेले आहे, अनेक संप्रदायात विभागले गेले आहे. एकाचं तोंड पूर्वेला, एकाचं तोंड उत्तरेला, एकाचं तोंड पश्चिमेला, एकाचं तोंड दक्षिणेला झालेलं आहे. कधी एका व्यासपीठावर येत नाही आहे. मग त्यामुळं अशी एखादी संघटना आपल्याला स्थापन करता येईल का की यांना एका व्यासपीठावर आणता येईल. मग त्यांनी दादासाहेब आपटे असल, पुन्हा अनेक महानुभाव, संत तुकडोजी महाराज असन, शिखांचे धर्मगुरू मास्टर तारासिंह, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, म्हैसूरचे महाराजा, गीता प्रेस गोरखपूरचे हनुमान प्रसादजी पोद्दार, असे 70-72 या देशातले समाजाचा विचार करणारे साधू संत, हिंदूंचा विचार करणारे साधू संत, जैन साधू, सुशील मुनी, या सर्वांना मुंबईमध्ये चिन्मयानंदाचा आश्रम होता, पवईमध्ये सांदीपानी आश्रम त्याला नाव होतं. इथं सर्वांना जमा केलं, त्यांची बैठक बोलावली आणि 3 दिवस विचार मंथन झालं. आणि त्यातून असं ठरलं की ही जी साधू संताची हिंदू धर्माचा विचार करणारी जी संघटना आहे हिचं नाव विश्व हिंदू परिषद असं ठेवावं. आणि म्हणून ज्या दिवशी हे नामकरण झालं तो दिवस होता 27 ऑगस्ट, म्हणजे आजचाच गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माष्टमी. या दिवशी 1967ला मुंबईमध्ये, पवईमध्ये, मुंबईतल्या सांदीपानी आश्रमात आणि विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. आणि ज्यावेळेला विश्व हिंदू परिषद स्थापना झाली त्याच्या अगोदर इथं राम मंदिर पाडलं गेलं होतं बाबरानं, औरंगजेबानं काशी विश्वनाथ मंदिर पाडलं, द्वारकेचं मंदिर पाडलेलं होतं. असे 3000 मंदिर या देशात पाडलेले होते. आणि हा इतिहास फक्त साधू आणि संत यांना माहिती होता. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेनं 1974ला हे आंदोलन आपल्या हाती घेतलं आणि देशभर हिंदूच्या कानापर्यंत, घराघरापर्यंत, गावागावापर्यंत हा इतिहास नेला आणि सगळ्यांना ओरडून सांगितलं की बाबा रे, जो अयोध्येतला राम आहे त्या रामप्रभूचं मंदिर बाबरानं आपल्या जो प्रधान आहे मीरबाकीच्या हातानं पाडलेला आहे. आणि म्हणून मग हे मंदिर आपल्याला पुन्हा उभं करायचं आहे. कारण प्रभू रामचंद्र या देशाचा आत्मा आहे, हिंदू समाजाचा आदर्श आहे. राम कृष्ण हरी आपण हा मंत्र म्हणतोय. आणि म्हणून अशोकजी सिंघल यांच्या नेतृत्वाखाली, अडवाणी मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली राम रथ यात्रा काढण्याचं ठरवलंय. आणि त्यावेळेला पंतप्रधान होते राजीव गांधी. 1984ला इंदिराजीची हत्या झाल्यानंतर हे आंदोलन थांबलं होतं. आणि म्हणून पुन्हा मग ती रथयात्रा काढली. तर त्यावेळेला
त्या पंतप्रधानाकडे आपण परवानगी मागितली रथयात्रा काढण्याची. त्यांनी परवानगी नाकारली आणि दिल्लीचा जामा मस्जिदीचा इमाम बुखारी यानं आवाहन केलं की ही रथयात्रा आम्ही कदापि होऊ देणार नाही, रस्त्यावर दंगे करू, दगडफेक करू. परंतु विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी, संतांनी इथल्या तरुणांना आव्हान केलं आणि या रथयात्रेला संरक्षण देण्याचं काम इथल्या तरुणांनी केलं आणि 2 लाख तरुणांनी या रथयात्रेमध्ये सहभाग नोंदवला. आणि म्हणून 1986ला या तरुणांच्या संघटनेला नाव देण्यात आलं बजरंग दल. बजरंग दल का देण्यात आलं? ते रामायणाचा जर विचार केला तर हनुमंताला जर रामायणातून बाजूला काढलं, वजा केलं तर रामायण शून्य होईल. कारण प्रत्येक ठिकाणी हनुमंतानं प्रभू रामचंद्राला सहाय्य केलेलं आहे. म्हणून या संघटनेला नाव दिलं बजरंग दल. 15 ते 35 वर्षाचा वयोगट जो आहे तो बजरंग दल. मग या बजरंग दलाच्या माध्यमातून गोरक्ष आंदोलन असन, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राम सेतूचं आंदोलन असन, राम जन्मभूमीचं आंदोलन असन यशस्वी केलेलं आहे. 1992ला बाबरानं तो बांधलेला ढाचा, या देशावरचा कलंक, गीता जयंती ज्या दिवशी होती 6 डिसेंबर 1992ला, त्या दिवशी तो त्या हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अनेक संघटनाचे कार्यकर्ते, देशातला हिंदू समाज एकत्र झाला अयोध्येमध्ये. त्या कारसेवा सांगत बसले, खूप मोठा इतिहास आहे. आणि तो कलंक, तो ढाचा नेस्तनाबूत केला. आणि त्या दिवशीपासून आपण शौर्य दिवस साजरा करतो, गीता जयंती. कारण कुरुक्षेत्रावर ज्या वेळेला महाभारताचं युद्ध, पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध व्हायचं होतं, अर्जुन आणि युद्ध करण्यास तयार नव्हता, म्हणून कृष्ण भगवंताने त्याला गीता सांगितली आणि म्हणून ती गीता जयंती. आणि तो दिवस संतांनी निवडला आणि जो आत्मग्लानी आली होती या हिंदू समाजाला, तो विजयी दिवस साजरा केला. आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर आज आपण भव्य दिव्य बघतोय. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला अमरनाथची यात्रा सुरू होती आणि काश्मीरमधल्या जिहाद्यांनी यात्रा बंद करण्याचं आव्हान केलं आणि तिथल्या काश्मीरमधल्या सरकारनं श्राईन बोर्डाकडून ती जमीन काढून घेण्यात आली. वास्तविक आपण त्या जमिनीचं भाडं द्यायचो, किराया द्यायचो, सरकारकडून ती किरायानं घ्यायचो, पण तिथल्या सरकारने ती काढून घेतली. आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी काश्मीर घाटीमध्ये मोठं आंदोलन उभं केलं आणि लाखो लोक रस्त्यावर उतरला तिथला हिंदू समाज. आणि काश्मीरमध्ये 2 भाग आहे, काश्मीर घाटी आणि जम्मू काश्मीर. जम्मूमधील लोकांनी रस्ता अडवून टाकला, कारण काश्मीर घाटीतल्या लोकांजवळ अन्न काही पिकत नाही, अन्नधान्य पिकत नाही, मसाले पिकत नाही, खालीहून जातात. पण हे मस्तवाल आपल्यावर जीवावर खाऊन पुन्हा आपल्याला विरोध करायचे. आणि मग असं तरुण असल, स्त्रिया असन, पुरुष मंडळी असन, यांनी सतत आंदोलन उभं केलं आणि तिथलं अन्नधान्य ट्रका सगळ्या बंद केल्यावर जायच्या. नाक दाबल्याशी तोंड उघडत नाही म्हणतात ना, उपाशी मरायला लागले. आणि मग दिल्लीतल्या सरकारला जाग आली आणि पुन्हा ती श्राईन बोर्डाला जमीन बहाल केली आणि अमरनाथ यात्रा पुन्हा जशाला तशी सुरुवात झाली आहे. 2008ला इथल्या एका तथाकथित पक्षाच्या सरकारनं राम सेतू पाळवण्याचं ठरलं आणि न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल केलं की या देशामध्ये राम झालाच नाही, राम हे काल्पनिक पात्र आहे. ज्या वेळेला विश्व हिंदू परिषदेनं मोठं आंदोलन केलं, 20 लाख लोक दिल्लीमध्ये, आम्ही होतो स्वतः त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस कुठं इथल्या सरकारनं मग तो निर्णय मागे घेतला आणि रामसेतू आता जसा तसा आहे. अशा पद्धतीनं गोरक्ष आंदोलन असन, असे अनेक आता
कायदे आहे या आपल्या विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून दबावामुळं आणि ते कायदे करण्यात आले. आत्ता आपण बघतो की महाराष्ट्र सरकारनं एक कायदा केला की कसायांना जर गायी नेल्या, विकत घेतल्या, कापल्या तर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे ते पोलीसला जबाबदार राहतील. इथले जे भोंगे वाजतात आपल्याकडं सकाळ संध्याकाळ सारखे मोठमोठ्यानं, ते भोंगे उतरवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. हे केवळ विश्व हिंदू परिषदेच्या दबावामुळं, विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनामुळं. आणि म्हणून आपण सर्वांनी विश्व हिंदू परिषदेचं सदस्य झालं पाहिजे, विश्व हिंदू परिषदेमध्ये काम केलं पाहिजे. कारण आपण जोपर्यंत विश्व हिंदू परिषदेमध्ये बजरंग दलामध्ये आपल्या मुलांना पाठवत नाही तोपर्यंत आपला हिंदू समाज सुरक्षित राहू शकत नाही. नाहीतर येरे माझ्या मागल्या. म्हणून आज आपण विश्व हिंदू परिषदेच्या मुळंच, विश्व हिंदू परिषदेने असं राम मंदिर उभं केल्यामुळं, असे आंदोलनं केल्यामुळं, हिंदू समाजाला आत्मगौरव प्राप्त करून दिल्यामुळं आपण म्हणतोय आज गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण हे जास्तीत जास्त, माझं जे 2 शब्द आहे, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ऐकू द्या आणि विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय सदस्य व्हा. त्यावेळेला आपला हिंदू समाज बलशाली होईल, आपला देश बलशाली होईल. कारण हिंदू समाज हा सर्वांचा विचार करणारा धर्म आहे. सर्व विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आम्ही समरसतेवर, आमची कुटुंब व्यवस्थेवर, आम्ही आदर्श नागरिक कसा झाला पाहिजे, पर्यावरण कसं संतुलित राहिलं पाहिजे, या सर्व विषयांचा विचार करणारी संघटना आहे. असेच कार्यकर्ते आम्हाला घडवायचे आहे, असाच बलशाली समाज घडवायचा आहे. त्यावेळेला आपला हिंदू समाज मजबूत राहील. म्हणून सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय सदस्य व्हा, कार्यकर्ते व्हा, तन मन धनाने काम करा, आपल्या मुलांना पाठवा, शाखेत पाठवा, आरतीला पाठवा, सत्संगाला पाठवा. आणि 2 शब्द संपलेले आहे माझे. मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि माझ्या चॅनलचे सदस्य व्हा. जास्तीत जास्त ह्या चॅनल शेअर करा. जय श्रीराम.